महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे त्याचा विषय असे बघा, दीक्षा पोर्टलवरील निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे ECCE हा ऑनलाईन कोर्स लाभार्थ्यांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सध्या बघा आपण दीक्षा ॲपवर दीक्षा कोर्सवर आपण AI साथी फॉर एज्युकेटर म्हणजे AI संदर्भात कोर्स करत आहोत. काही जणांचं झालेलं आहे. आता या ठिकाणी परत एक नवीन कोर्स दीक्षा ॲपवर एक नवीन कोर्स आलेला आहे. दीक्षा पोर्टलवर तुम्ही करू शकता. तो 15 तासाचा आहे. आता कोणाकोणासाठी आहे हे मी अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. लाईव्ह कोर्स कसा सुरू करायचा हे देखील मी यामध्ये सांगणार आहे. जो कोर्स आहे दीक्षा ॲपवरील जो कोर्स आहे तो कोणाकोणासाठी आहे आणि कधी आपल्याला पूर्ण करायचं आहे याचं सविस्तर थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती पाहून आपण लाईव्ह कोर्स कसा सुरू करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे याद्वारे जारी करण्यात आले असून या दीक्षा पोर्टलवरील निष्ठा ECC म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परिपत्रकाचा मुख्य अर्थ व तपशील खालीप्रमाणे. कोर्सचे नाव काय आहे तर निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे निष्ठा ECCE कोणासाठी आहे तर डाएटचे बघा. आता हे कोर्स कोणी करायचे आहेत तर डाएटचे अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, प्राथमिक शाळेतील बघा प्राथमिक शाळेतील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळेमधील इयत्ता पहिली व दुसरीला शिकवणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक बघा इयत्ता पहिली आणि दुसरीला शिकवणारे शिक्षक, नंतर मुख्याध्यापक आणि DEDला जो अध्यापकचारी आहेत, DEDला शिकवणारे जे शिक्षक बांधव आहेत आपले त्या सर्वांना हा कोर्स करणे बंधनकारक आहे. कालावधी काय, स्वरूप कसं त्याचं तर हा कोर्स 15 तासाचा असून तो हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. बघा हा 15 तासाचा कोर्स आहे तो हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाच्या तारखा अशा, नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला त्यामध्ये नोंदणी करावीच लागणार, त्यामध्ये एंट्री मारावीच लागणार. नंतर तो कोर्स पूर्ण हळूहळू टप्प्याटप्प्याने का होईना तो 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण करता येणार आहे. प्रक्रिया कोर्स स्मार्टफोनवर म्हणजे दीक्षा ॲप, दीक्षा कोर्स ॲप म्हणजे बघा आपण सध्या आपण कोर्स करत असल्यामुळं दीक्षा ॲप आपल्याकडे असेल, दीक्षा कोर्स आपल्याकडे असेल किंवा नसेल तरी तुम्ही कम्प्युटर लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर त्या लिंकला टच केलं की त्या ठिकाणी तो कोर्स चालू होतोय बघा. पूर्ण करून प्रमाणपत्र सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. कोर्सची लिंक खालीलप्रमाणे. कोर्सची लिंक बघा हिंदी आणि इंग्रजीमध्ये ही तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत. तर प्रत्यक्ष लाईव्ह कोर्स कसा सुरू करायचा तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता बघा आपण दीक्षा कोर्सवर हा जो कोर्स आपण करणार आहोत ECCEचा कोर्स चाइल्डहुडचा जो कोर्स आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल हिंदी आणि इंग्रजीची. आता मी सध्या माझ्याकडे समजा दीक्षा कोर्स ॲप नाही, दीक्षा ॲप देखील नाही, मी अनइन्स्टॉल केलेलं आहे. आता याला जर मी क्लिक केलं तर हे सरळ आपल्याला क्रोम ब्राउझरवर घेऊन जाते बघा. आणि या ठिकाणी आता मी बघा हे मी तुम्हाला दाखवत आहेत हे तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलवर क्रोम ब्राउझरवर तुम्ही करू शकता. तुम्ही दीक्षा कोर्स आणि दीक्षा ॲप हे जर अनइन्स्टॉल केले असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर जाऊन लॉग इन होऊ शकता. हे डायरेक्ट आता इनरोलमेंटला या ठिकाणी सुरू केलं की हे डायरेक्ट या ठिकाणी कोर्स सुरू होऊन जाते. आपण क्रोम ब्राउझरवर मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर देखील हे आरामात हे कोर्स पूर्ण करू शकता. ही एक पद्धत झाली बघा. आता मी दुसरी पद्धत या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी मी बाहेर पडतो. आता मी दीक्षा ॲप आणि दीक्षा कोर्स ॲप हे दोन्ही ॲप या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत. आता या लिंकला जर मी टच केलं या ठिकाणी हे बघा हे हिंदीमध्ये आहे, हे इंग्रजीत आहे. तुम्ही कोणत्याही भाषा दोनपैकी कोणतीही भाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी ही जी पहिली आहे बघा 2373 ही हिंदी भाषेतलं आहे. तर या ठिकाणी याला मी टच करतो. याला टच केलं की ते आपल्याला दीक्षा कोर्सवर घेऊन जाते बघा. इथं आलो की या ठिकाणी इनरोल नाव बघा या ठिकाणी बॅच डिटेल सर्व आलेले आहेत. निष्ठा ECC हिंदी या ठिकाणी सर्व माहिती दिलेली बघा. 179 ॲक्टिव्हिटी आहेत. 15 तासाचा कोर्स आहे आणि त्यामध्ये स्टार्ट डेट बघा 21 एप्रिल 2026 झालेली आहेत. एंड डेट त्याची 15 सप्टेंबर 2026ची
आणि एनरोलमेंट डेट म्हणजे तुम्ही यात एंट्री करू शकता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही याची नोंदणी करू शकता. आता या ठिकाणी कोर्स प्रत्यक्ष लाईव्ह कसं सुरू होतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या एनरोल नावला या ठिकाणी मी क्लिक करतो. यू आर सक्सेसफुली एनरोल असं या ठिकाणी आलेलं आहे. ऑन गोईंग कोर्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता हा कोर्स आलेला बघा ऑन या ठिकाणी हा माझा पहिला कोर्स होता AI साथीचा. या ठिकाणी आता ऑन गोईंग कोर्सला या ठिकाणी मी क्लिक केलं की या ठिकाणी निष्ठा ECC हिंदी बघा या ठिकाणी याला मी टच करतो. टच केलं की या ठिकाणी हे कोर्स सर्व या ठिकाणी येऊन जाते बघा. आता यामध्ये मॉड्यूल दिलेले मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 मॉड्यूल 3 मॉड्यूल 4 मॉड्यूल 5 मॉड्यूल 6 नंतर आकलन आणि प्रमाणपत्र हे टप्प्याटप्प्याने आपल्याला यातले व्हिडिओ पाहायचे, प्रश्न सोडवायचे. ज्या पद्धतीने आपण AI साथी कोर्स केला बघा त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कोर्स पूर्ण करायचा. हा 15 तासाचा कोर्स आहे. समजा मॉड्यूल 1 प्रारंभिक वर्षों का महत्त्व याला या ठिकाणी मी क्लिक करतो. यामध्ये पण उपभाग दिलेले आहेत जसं AI साथीमध्ये होते त्याचमध्ये असे त्याचे उपभाग दिलेले आहेत. मग कोर्स निर्देश ही जी PDF आहे PDF या ठिकाणी ओपन करायची आणि नेक्स्ट या ठिकाणी करत चालायचं, वाचायचं आणि नेक्स्ट करायचं या ठिकाणी झालेलं आहे. कोर्स निर्देश हे जे ॲरो दिसतं तुम्हाला याला ठिकाणी मी क्लिक करतो. आता हा पहिला या ठिकाणी झालेला आहे. तर मॉडेल उद्देश बघा हे पण PDF आहे. हे सर्व PDF आहे. हे सर्व या ठिकाणी PDF आहे. अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू हा कोर्स पूर्ण करायचा आहे. आता बघा हा व्हिडिओ आहे विकासशील मस्तिष्क याला या ठिकाणी क्लिक करतो. कंप्लीट भारत म्हणजे याचा असं म्हणणं आहे हे क्रमानंच आपल्याला घ्यावं लागतील. क्रमानं एक झाल्यानंतर आपण त्याची व्हिडिओ पाहणार आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर सर्व या ठिकाणी बघा माझं 1% या ठिकाणी कोर्स सुरू झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोर्स पूर्ण करायचा आहे आणि शेवटी प्रमाणपत्र घ्यायचं आहे. मी पुढचा देखील मी व्हिडिओ काढणार आहे. प्रत्येक कोर्स प्रत्येक मॉड्यूल आपण कसं पाहणार, त्यातले उत्तरे कसे, प्रश्नाची उत्तरे कशी देणार आणि प्रमाणपत्र कसं मिळवणार याचा देखील मी पुढचा व्हिडिओ काढणार आहे. अशा बघा मी तुम्हाला दोन्ही पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे. तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जाऊन म्हणजे तुमच्याकडे निष्ठा म्हणजे तुमच्याकडं दीक्षा ॲप किंवा दीक्षा कोर्स हे दोन्ही ॲप नसतील तर तुम्ही डायरेक्ट मोबाईलवरून त्या लिंकला टच केला असता तर डायरेक्ट क्रोम ब्राउझरवर जाता आणि तुमचा एनरोलमेंटला टच केलं की त्या ठिकाणी तुमचा कोर्स सुरू होतो. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही ॲप जवळ ठेवायची आवश्यकता नाही. मोबाईलमध्ये तुम्ही हे लॅपटॉपमध्ये देखील करू शकता. याचे दोन्ही लिंक मी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचे हे जे कोर्सची लिंक आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुमची इच्छा असेल तर माझा एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.